या आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याकरता सिद्धिविनायक मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेली ही दृश्य आपण बघत आहोत। त्यांच्यासोबत पार्थ पवार हे देखील उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते देखील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच आधी त्या आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपल्याकडे असं म्हटलं जातं आणि आपल्याकडे ही प्रथा परंपरा सुद्धा आहे की कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात ही देवाच्या दर्शनानं केली जाते आणि त्यात करून गणपती बाप्पाच्या दर्शनानं केली जाते। राज्याच्या 11व्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पदभार आज स्वीकारणार आहेत। त्यात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारतील आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही मोठी जबाबदारी हे मोठा पदभार स्वीकारत असताना त्यापूर्वी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी सुनेत्रा पवार या त्यांचे मोठे पुत्र पार्थ पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले पहिल्या फळीमधले जे नेते आहेत त्यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं जात आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत देखील एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। शिवाय महत्त्वाचं म्हणजे आज त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याची ही दृश्य। अजित पवार यांच्या कामाचा धडाका हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्याची ख्याती ही देशभरात आहे आणि तशाच कामाची अपेक्षा जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडून सुद्धा केली जाते। प्रशासकीय अनुभव जरी सुनेत्रा पवार यांना नसला तरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं कामकाज केलं जातं त्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि शिवाय राजकीय पार्श्वभूमी असलेलं माहेर त्यांचं राहिलेलं आहे। पवार कुटुंबीय त्याच्यामध्ये शरद पवार यांचं राज्याच्या राजकारणामधलं महत्त्व आणि त्यांचं राजकारण त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे। अजित पवार यांनी तर आपलं संपूर्ण आयुष्यच समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं होतं। त्यांच्या कामाचा धडाका, त्यांच्या कामाचा आवाका हा सगळ्यांनाच माहिती आहे। अजित पवारांच्या काम करण्याची पद्धत सुनेत्रा पवार यांनी अगदी जवळून पाहिलेली आहे आणि आता त्यांच्या निधनानंतर अगदी 4थ्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती। त्यावरून टीका टिप्पणी सुद्धा झालेली होती। कालच अजित पवार यांना 13 दिवस जाऊन झालेले आहेत आणि त्यानंतर